परभणी जिल्ह्यात व्हॅनमधून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक. परभणी जिल्ह्यातील विदारक चित्र, प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष. परभणी जिल्ह्यात सध्या स्थितीत स्कूल बस वगळता अन्य कोणत्याही वाहनांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र आरटीओ कार्यालयाचे परमिट नसताना खाजगी वाहनधारक छोट्या वाहनांचा स्कूल व्हॅन म्हणून वापर करीत असून या गाडीतून मेंढरं कोंबल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक करीत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. या सर्व प्रकाराकडे शाळा व्यवस्थापनासह प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे पालक करीत असून याबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित शाळासह त्यांच्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतील का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अनधिकृत स्कूल व्हॅनचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी मात्र झोप येत आहेत का, असा गंभीर सवाल उपस्थित होतोय. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल व खाजगी शाळा आहेत. यातील अनेक शाळा गावच्या बाहेर असल्यामुळे विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी खाजगी गाड्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येते. परंतु परभणी आरटीओ कार्यालयाने बऱ्याच वर्षापासून स्कूल बस वगळता अन्य कोणत्याही वाहनांना विद्यार्थी प्रवासासाठी परमिट दिलेलं नाही. मात्र आरटीओ कार्यालयाचे परमिट नसताना व शासनाचे नियम धाब्यावर बसून शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी खाजगी छोट्या गाड्यांचा सर्रास वापर करण्यात येतोय. अनेक शाळांना टाटा मॅजिक या वाहनातून विद्यार्थ्यांना सोडण्यात येते. गाड्यांची प्रवासी क्षमता धरून चालकासह 6 आहे. परंतु या गाड्यामध्ये अक्षरशः मेंढरं कोंबावीत याचप्रमाणे विद्यार्थी कोंबण्यात येते. परभणी शहरातील संजय गांधीनगर येथील एकता प्राथमिक विद्यालयाच्या एका गाडीत तब्बल जवळपास 22 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचे दिसून आले. या संदर्भात चालकाला विचारणा केली असता त्याने मात्र उडवाउडवीची उत्तरं दिली. या सर्व गंभीर प्रकाराकडे शाळा व्यवस्थापन लक्ष देत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनासह शाळावर देखील कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. याशिवाय आरटीओ कार्यालय, वाहतूक पोलीस देखील अशा वाहनावर कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व विभागामुळे विद्यार्थ्यांची अनधिकृतपणे वाहतूक होत आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. परभणीहून DK इनामदार सह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, परभणी. Thanks for watching Ekmat Digital.